नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी उचलून धरत आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून राज्यभरातील मराठा आंदोलकांना मोठ्या संख्येने मुंबईला येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर राज्यभरातील आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत आझाद मैदानावर मोठी गर्दी केली. दरम्यान शेकडोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने सर्वत्र भगवं वादळ पसरल्यासारखं चित्र दिसत होतं. यामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आणि सरकार आरक्षणाबद्दल कोणता निर्णय देईल याकडे महाराष्ट्र राज्यच नाही तर संपूर्ण देशाचंही लक्ष लागून राहिलंय. खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन ऐतिहासिक सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेतला. संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रुपये मंजूर केले असून शिवाय अनेक योजनेअंतर्गत आणखी 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण केंद्रीय मदत 118 कोटी रुपये झाली आहे. या बैठकीत खासदार शेट्टर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची सविस्तर माहिती मागवली आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा वेळेत सुरू करून लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रोशन यांनी 10 कोटी रुपयांच्या विकास कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे खासदारांना आश्वासन दिले. अनमोड तपासणी नाक्यावर झालेल्या कारवाईत राज्य अबकारी विभागाने सुमारे 5,29,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत गोवा बनावटीच्या 35 लिटर दारूसह एक टोयोटा कार जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सकाळी अनमोड चेकपोस्टवर करण्यात आली. टोयोटा इटिओस या कारची थांबवून तपासणी केल्यानंतर कारच्या डिकीमध्ये एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी आढळली. त्या पिशवीमध्ये गोवा बनावटीचे मद्य आढळले. सदर कारवाईमध्ये या कारमध्ये एकंदरीत 35 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे, ज्याची अंदाजे किंमत 52,900 रुपये इतकी आहे. या दारूची वाहतूक बेकायदेशीररित्या केली जात होती असे समजते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपल्या संस्कृतीची नाळ काही तुटत नाही. याचं उत्तम उदाहरण बेळगावच्या विनायक खटावकर या तरुणानं दाखवून दिलंय. ऑस्ट्रेलियात जहाजावर शेफ म्हणून कार्यरत असलेल्या विनायकने घरी गणेशोत्सवासाठी न आल्याची खंत मनात बाळगत आपल्या सहकाऱ्यांसह जहाजावरच विधिवत श्री गणेशाची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. परदेशात विशेषतः समुद्रात चालणाऱ्या जहाजावर असताना देखील पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून विनायकने आपली श्रद्धा आणि सांस्कृतिक जाणीव अधोरेखित केली आहे. गणेश स्थापना, आरती, प्रसाद वाटप आदी कार्यक्रमांनी जहाजावर उत्सवाचं मंगल वातावरण निर्माण झालं. विनायकच्या या उपक्रमाचे समाज माध्यमांवरून आणि इतरत्र सर्वत्र कौतुक होत आहे. मराठमोळ्या संस्कृतीचा गौरव वाढवणाऱ्या या कृतीमुळे त्याचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. घरापासून हजारो मैल दूर असतानाही भारतीय संस्कृतीची परंपरा जपणाऱ्या विनायक खटावकर यांनी अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. पालकमंत्री सतेज जारकिहोळी यांनी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची खानापूरच्या डीसीसी बँक निवडणुकीतून माघार घेतली असे वक्तव्य केल्यानंतर खानापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय चक्रे जोरदार फिरू लागले असून हट्टीहोळी यांच्यानंतर विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर हे निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर रिंगणात उतरणार आहेत. सदर माहिती खानापूर सर्वपक्षीय प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिरजे यांनी गुरुवारी खानापूर येथील शांतिनिकेतन विद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार. म्हणूनच डीके हिरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य.
किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श. बेळगाव शहरातील 25 कर्नाटक बटालियन एनसीसी जाधवनगर यांच्यातर्फे 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सैनिक खुल्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेसाठीची सदर भरती प्रक्रिया उद्या शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता 25 एनसीसी बटालियन जाधवनगर बेळगाव येथे होणार आहे. ही राष्ट्रीय छात्र सैनिक भरती वरिष्ठ विभाग आणि विंगसाठी एनसीसी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन 25 कर्नाटक बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस दीक्षित यांनी केले आहे. वडगाव येथील श्री मंगाईदेवी मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भाविकांमध्ये भीती निर्माण झाली असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. वडगावच्या श्री मंगाईदेवी मंदिर परिसरात अलीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मंदिरासमोरील प्रांगणात ठाण मांडून बसलेल्या भटक्या कुत्र्यांच्या कळपामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अचानक हल्ला करण्याचं भटक्या कुत्र्यांचे प्रताप माहीत असल्यामुळे मंदिरात देवदर्शनासाठी ये जा करणाऱ्या भाविकांमध्ये मंदिर परिसरात कळपाने वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांबाबत धास्ती निर्माण झालेली असते. तरी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन श्री मंगाईदेवी मंदिर आवारातील भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने शाहूनगर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता कॅम्प येथील शरकत पार्क परिसरात घडली. या अपघाताची नोंद वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सज्जाद अब्दुल खादीर सुभेदार वय 28 राहणार शाहूनगर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर साजिद शौकत अली मणिकेरी वय 24 राहणार बसव कॉलनी हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान सज्जाद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये 6,356 सार्वजनिक श्रीमूर्तींची स्थापना झाली आहे. गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 30 पैकी 20 काळ्या यादीतील गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ भीमाशंकर गुळेत यांनी दिली आहे. उत्सवाच्या काळामध्ये अन्य धर्मीयांना धक्का पोहोचेल अशी कृती कोणी करू नये. गणेशोत्सव व ईद ए मिलाद शांततेने साजरे करावेत. कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचवण्याचं काम कोणीही करू नये. प्रशासनाने ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे साऊंड सिस्टीम लावू नयेत. गणेशोत्सव काळामध्ये होणारा वायफळ खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याचे भान ठेवून फटाके व प्रदूषणास पूरक असणाऱ्या गोष्टींना फाटा द्यावा अशा सूचनाही पोलीस प्रमुखांनी केल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी आनंदासाठी केली जात असली तरी योग्य ती खबरदारी न घेतल्यास ती अपघातास कारणीभूत ठरते. अशाच एका धक्कादायक घटनेमध्ये येळ्ळूर येथे सुतळी बॉम्बचा स्फोट होऊन एका 9 वर्षीय कोवळ्या मुलाच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. प्रेम परशुराम पावले वय 9 राहणार सुळगा रोड येळ्ळूर असं जखमी मुलाचं नाव असून ही घटना बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार गणेश मूर्तीच्या आगमनावेळी रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यावेळी काही लोकांनी रस्त्यावर सुतळी बॉम्ब लावला होता. तो अचानक फुटून प्रेमच्या डोळ्यांवर तडाखा बसला.
तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून फटाके वापरताना खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांमध्ये जोर धरू लागलं आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. आज शुक्रवारी दुपारी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी यांनी खानापूर येथील जिजाऊ गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे शाल, हार व नारळ देऊन स्वागत करण्यात आले. गणेश मूर्तीची पूजा अर्चा करून दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर गुळेद यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गणेशोत्सव हा उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करा, मात्र पर्यावरणाची काळजी घेऊन तसेच इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले. अथणी तालुक्यातील कोकटनूर गावातील खासगी शाळेमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली. इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या गौतमी उमेश बिद्री वय 8 या विद्यार्थिनीला वर्गात साप चावल्याने ती गंभीररित्या अस्वस्थ झाली. गौतमी शाळेच्या वर्गात बॅग ठेवत असताना अचानक सापाने चावल्याची माहिती मिळाली आहे. तातडीने तिला कोकटनूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी हारुगिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज शुक्रवारी शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रॅली अर्थात मिरवणूक काढून योगाभ्यासासह खेळ आणि व्यायाम याबाबत जनजागृती केली. सदर विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या रॅलीला शहरातील संगोळी रायण्णा महाविद्यालयापासून प्रारंभ होऊन राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे रॅलीची सांगता झाली. हातात खेळ, योग आणि व्यायामाचे महत्त्व विशद करणाऱ्या मजकुरांचे फलक घेऊन त्या संदर्भातील घोषणा देत निघालेली ही रॅली साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. सदर जनजागृती रॅली अर्थात मिरवणुकीप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मनुष्याच्या जीवनात खेळ आणि व्यायामाचे महत्त्व याबद्दल जनजागृती करणं आणि महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची ही रॅली काढली आहे, असे आयोजकांनी सांगितले. यावेळी विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधींनी देखील आपले विचार व्यक्त करताना सुदृढ निरोगी जीवनासाठी आजच्या फास्ट फूडच्या युगामध्ये खेळ आणि व्यायाम अत्यंत गरजेचा आहे, असे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव फाउंड्री क्लस्टर सभागृहामध्ये औद्योगिक क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रातील सध्याच्या अडचणी, पायाभूत सुविधांचा अभाव, नव्या गुंतवणुकीच्या संधी, प्रशासन व उद्योग यांच्यातील समन्वय आदी मुद्द्यांवर खुली चर्चा झाली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व उपस्थितांचे मुद्दे शांतपणे ऐकून घेतले आणि प्रशासन उद्योग क्षेत्रासोबत सहकार्याने काम करून औद्योगिक प्रगतीला चालना देईल असे आश्वस्त केले. या बैठकीत प्रशासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्याचा आणि औद्योगिक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आयोजित बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी सदस्यांशी संवाद साधला. या बैठकीत बेळगाव शहरातील रेल्वे, विमानतळ व औद्योगिक विकासाच्या योजनांवर चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी खासदार शेट्टर यांचा वंदे भारत एक्सप्रेससाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी बेळगाव बेंगळूर दरम्यान वंदे भारत सेवा सुरू करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची उपस्थितांनी प्रशंसा केली. शेट्टर यांनी सांगितले की बेळगाव शहर झपाट्याने विस्तारत असून त्यास अनुरूप विकास कामांची गरज आहे. कित्तूर बेळगाव नूतन रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे प्रवास सोयीचा होणार आहे.
विमानतळाच्या विस्तारीकरणाबरोबरच बायपास रस्त्यांच्या विकासासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, उपाध्यक्ष स्वप्नील शहा, सचिव सतीश कुलकर्णी, सहसचिव मनोज मत्तिकोप, विक्रम जैन, एम.के. हेगडे व इतर सदस्य उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.